महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान खारघर येथील खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते। गुरुनाथ गायकर यांच्या वतीने या सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी पंचायत समितीचे सभापती हरीश केनी, अशोक गिरमकर, विजय पाटील, झी24 तासचे पत्रकार अजित चव्हाण आदी मान्यवरांचे स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सायकल मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना पत्रकार अजित चव्हाण म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जर कामगार आणि शेतकरी नसते तर मुंबईला संयुक्त महाराष्ट्र मिळू शकला नसता। संयुक्त महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि कामगारांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। पक्षाच्या लोकांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फार मोठं योगदान दिलंय। शेतकरी आणि कामगार जर नसते तर कदाचित मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला नसता आणि म्हणून आजच्या या बोलण्याला सुरुवात करण्याआधी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या 105 सर्व भाषिक त्याच्यामध्ये होते। मला सांगायला खूप अभिमान वाटतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सर्व भाषिक माझे भारतीय ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं आज आपण स्मरण करूया। या कार्यक्रमाचं एक मला खूप छान वैशिष्ट्य वाटलं। मला वाटलं 2 मिनिटाचा कार्यक्रम असेल आणि नेहमी आम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलवलं जातं आणि आमच्या लोकांच्या प्रेमापोटी आम्ही त्या कार्यक्रमाला जातो, पण इथं आल्यानंतर परिस्थिती खूप वेगळी आहे। माझे मित्र सन्माननीय गुरुनाथ गायकर साहेब जे सरपंच आहेत या खारघर शहराचे उपसरपंच आहेत। वर्षभर सायकलिंगचा ध्यास घेणारा हा माणूस म्हणजे राजकीय नेत्यांना चांगल्या समाजासाठी कष्ट करायचे असतात, हे अगदी खरं आहे। लोकांना सोयीसुविधा देण्यासाठी कष्ट करायचे असतात, पण एक सुदृढ समाज आणि सुदृढ तरुणाई घडवण्याकरता माझे सन्माननीय मित्र गुरुनाथजी इतके वर्षभर कष्ट घेत आहेत। आपण सगळेजण त्यांचं टाळ्या अभिनंदन करूया। दरम्यान यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला।